मनसेचा वर्धापन दिन यंदा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होणार। राज ठाकरे स्वराज्य भूमीतून मनसैनिकांना मार्गदर्शन करणार। मनसेच्या सदस्य नोंदणीचाही शुभारंभ होणार। अजितदादा विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। व्हीके सिंग यांची सीआयडी कडून काल 8 तास चौकशी। व्हीएसआर कंपनीच्या सीआयडी चौकशीवर आमदार रोहित पवारांचे सवाल। व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा दावा। चौकशीला बोलावलं होतं की शाही पाहुणचाराला? रोहित पवारांचा सवाल। राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात पिछेहाट। कृषी क्षेत्र विकास दरामध्ये 5.4% घसरण। राज्याचा 2025-26 आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर। राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या। आतापर्यंत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाची माहिती समोर। राज्यातील सुमारे 50 बिबटे वनतारात पाठवणार। वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनात करार। वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। इस्रायल इराण युद्धाची तीव्रता 7व्या दिवशीही कायम। दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले। आतापर्यंत इराणमध्ये 1230 जणांचा बळी। युद्धाच्या वणव्यामुळे तेल गॅस वाहतूक ठप्प। इराण इस्रायल युद्धाचा केळी द्राक्ष निर्यातीला मोठा फटका। आखाती देशात निघालेले शेकडो कंटेनर बंदरातच अडकून व्यापारी शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान। त्र्यंबकेश्वर मंदिर भाविक मारहाण प्रकरण। मंदिरातील 2 सुरक्षा रक्षक निलंबित। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका। उन्हाचा पारा पोहोचला थेट 38.9 अंशांवर। पुढील 2 दिवस पारा चढाच राहणार। आणि राज्यात आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह। मुंबई विमानतळावर उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन, तर शिवाजी पार्कवर राज ठाकरेंकडून शिवरायांना वंदन।